नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचनसुद्धा लाखमोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. संत नामदेव महाराज या अभंगात अगदी सोप्या शब्दांत आपल्याला एक जळजळीत सत्य सांगतात. ते म्हणतात, हा सगळा संसाराचा पसारा म्हणजे एक मिथ्या मायाजाळ आहे, एक मृगजळ आहे. जसं वाळवंटात पाणी नसतानाही पाण्याचा भास होतो आणि हरण पाण्यासाठी धावून धावून आपले प्राण गमावतं, तसंच काहीसं आपल्या बाबतीतही होतंय. आपण सुखाच्या मागे धावतोय, पण ते सुख नसून केवळ एक भास आहे. पण सगळ्यात मोठी गोची कुठे आहे माहितीये? वेळ कोणासाठी थांबत नाही. नामदेव महाराज म्हणतात, तो काळ, तो मृत्यू अगदी हाका मारत ओरडत आपल्या दिशेने येतोय. तो प्रत्येक मूर्ख माणसाला, म्हणजेच जो या मोहात अडकलाय त्याला आपल्या काळचक्रात पकडण्यासाठी वेगाने पुढे सरकतोय. आपल्याला वाटतं आपण सुरक्षित आहोत, पण आपण स्वतःच्या पायात मोहाची बंधनं बांधून घेतली आहेत. गंमत बघा, जिथे पाणीच नाही अशा कोरड्या डोहात, म्हणजे या कोरड्या संसारात आपण बुडत चाललो आहोत. ज्या जीवावर, ज्या शरीरावर आपण एवढा विश्वास ठेवलाय, त्याचा काय भरवसा? मृत्यू इतका बलवान आहे की त्याच्या तावडीतून आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. आपण म्हणतो, हा माझा मुलगा, ही माझी पत्नी, हे माझे भाऊ, हे माझे नातेवाईक. पण जेव्हा शेवटची वेळ येईल, जेव्हा प्राण कंठाशी येईल, तेव्हा यातलं कोणीही धावून येणार नाही आणि आपल्याला वाचवू शकणार नाही. मग यावर उपाय काय? नामदेव महाराज शेवटी आपल्याला एक मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात, अरे माणसा, आता तरी शहाणा हो, आता तरी वेगाने सावध हो. या सगळ्यातून सुटायचं असेल तर त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला शरण जा, कारण केवळ त्याचीच भक्ती आपल्याला या संसाराच्या फेऱ्यातून पार करू शकते. म्हणूनच वेळेचा अपव्यय न करता त्या माऊलीचे पाय धरा आणि आपले जीवन सार्थकी लावा. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा, वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा, लागलासे धंदा संसारिया. भावार्थ विश्लेषण. संत नामदेव महाराज म्हणतात की या जगात वावरताना आपण ज्याला सत्य मानतो ते केवळ एक आभास आहे. हे संपूर्ण जग म्हणजे एक खोटं मायाजाळ आहे. ज्याप्रमाणे वाळवंटात पाण्याचा आभास होतो त्याला आपण मृगजळ म्हणतो, तसाच हा संसार आहे. तिथे पाणी नसतं, पण तहानलेला हरिण पाण्यासाठी तिथे धावतो आणि शेवटी जीव गमावतो. माणसाचंही असंच झालं आहे. तो या खोट्या सुखाच्या मागे धावत आहे. संसारी माणसाला फक्त आणि फक्त याच आभासी सुखाचा ध्यास लागला आहे आणि तो रात्रंदिवस याच खोट्या प्रपंचाचा धंदा करत बसला आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज या चरणातून समाजाला एक मोठा नैतिक धडा देतात की ज्या गोष्टी शाश्वत नाहीत त्यांच्या मागे धावण्यात माणूस आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवतो. मृगजळ म्हणजे लांबून पाणी असल्याचा भास होतो, पण तिथे प्रत्यक्षात पाणी नसते. त्या काळी समाजात लोक केवळ भौतिक सुख, संपत्ती आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत होते. संतांना समाजाला हे सांगायचे होते की पैशाची किंवा सुखाची हाव धरण्यात गैर काही नाही, परंतु त्यालाच सर्वस्व मानणे हा एक मोठा भ्रम आहे. हा भ्रम माणसाला स्वार्थी बनवतो आणि तो समाजातील इतर घटकांकडे दुर्लक्ष करू लागतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या डिजिटल युगात याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जग. अनेक तरुण किंवा कौटुंबिक व्यक्ती सोशल मीडियावर इतरांचे विलासी जीवन, महागड्या गाड्या आणि फिरण्याचे फोटो पाहतात. ते पाहून आपल्यालाही तसेच जीवन हवे आहे या भ्रमात, मृगजळात ते जगू लागतात. लोक त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्ज काढतात, महागडे फोन्स घेतात आणि आर्थिक विवंचनेत अडकतात. प्रत्यक्ष आयुष्यात घरात संवाद नसतो, पण इंटरनेटवर मात्र सुखी असण्याचे नाटक चालते. हे आजच्या काळातील मिथ्या मायाजाळ आहे. दुसरा चरण, आलेंद्रे आलेंद्रे हाकीत टाकीत, मुढा गिवसीत काळचक्रीन. भावार्थ विश्लेषण. इथे नामदेव महाराज आपल्याला सावध करत आहेत. ते म्हणतात की अरे मूर्ख माणसा, जागा हो. तो काळ म्हणजेच मृत्यू अत्यंत वेगाने तुला हाकत तुझ्यावर झडप घालण्यासाठी येत आहे. काळचक्र अविरत फिरत आहे आणि ते तुला शोधत येत आहे. आपण या संसारात इतके मग्न झालो आहोत की आपल्याला वेळेचं भान उरलेलं नाही, पण मृत्यू एका क्षणाचाही उशीर न करता आपल्याला या काळचक्रात पकडणार आहे आणि हे संकट अगदी दारात येऊन ठेपलं आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणात संत नामदेव महाराज अत्यंत कडक शब्दांत समाजाला वेळेची आणि काळाची किंमत समजावून सांगतात. काळ हा कोणासाठीही थांबत नाही आणि तो कोणालाही सोडत नाही. त्या काळच्या समाजात लोक आळस, व्यसनाधीनता किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्यात आपला वेळ घालवत होते. संतांना नैतिक धडा द्यायचा होता की मानवी जीवन अत्यंत मर्यादित आहे. मृत्यू किंवा संकट कधीही सांगून येत नाही. त्यामुळे स्वतःला मूर्ख, मूढ बनवून वेळ वाया घालवण्याऐवजी माणसाने वेळेचा सदुपयोग करून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य केले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या समाजात अनेकदा तरुण वयात लोक अजून तर खूप आयुष्य बाकी आहे असे म्हणून व्यसनांच्या आहारी जातात किंवा करिअरकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, एखादा तरुण अभ्यासाचा किंवा कष्टाचा काळ केवळ मित्रांसोबत हुल्लडबाजीत आणि टाइमपास करण्यात घालवतो. जेव्हा अचानक वय निघून जाते किंवा घरातील कमवणारी व्यक्ती आजारी पडते तेव्हा त्याला जबाबदारीची जाणीव होते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे काळाचे चक्र त्याला अशा वेळी पकडते जेव्हा तो पूर्णपणे हतबल झालेला असतो. तिसरा चरण, बंधनापासून बांधलासे पायी, बुडतो मी डोही निर्जळा ये. भावार्थ विश्लेषण. या चरणात मानवी मनाची हतबलता मांडली आहे.
माणूस स्वतःहून या संसाराच्या, मोहाच्या आणि पैशाच्या बंधनात स्वतःचे पाय बांधून घेतो. कोणीही आपल्याला जबरदस्ती करत नाही, आपणच ती बंधनं निर्माण करतो. आणि या बंधनांमुळे आपण एका अशा डोहात म्हणजेच अशा नदीत बुडत चाललो आहोत जिथे पाणीच नाही. हा निर्जळ डोह म्हणजे दुःखाचा आणि वासनांचा डोह आहे. यात माणूस सुख शोधायला जातो, पण प्रत्यक्षात तो अधिकच खोल बुडत जातो आणि गुदमरून मरतो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. निर्जळ डोह म्हणजे जिथे पाणीच नाही अशा विहिरीत किंवा डोहात बुडणे. ही एक मोठी मानवी विसंगती आहे. संत नामदेवांनी पाहिले की माणसाला कोणीही जबरदस्तीने गुलाम बनवत नाही, तर माणूस स्वतःच्या चुकीच्या सवयींनी, अंधश्रद्धांनी आणि कुविचारांनी स्वतःलाच बंधनात अडकवून घेतो. समाजात चालणाऱ्या जुनाट, जाचक, रूढी परंपरा किंवा एकमेकांचा हेवा करण्याची वृत्ती यामुळे माणूस स्वतःचे आयुष्य नरक बनवतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की तुमचे दुःख हे तुमच्याच विचारांचे आणि कृतींचे फळ आहे. आधी स्वतःच्या विचारांची बंधने तोडा. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्जबाजारीपणा आणि अंधानुकरण. लग्नकार्यांमध्ये किंवा सणासुदीत शेजाऱ्याने मोठे प्रदर्शन केले म्हणून स्वतःकडे पैसे नसतानाही केवळ समाजात पत राखण्यासाठी लोक लाखो रुपयांचे कर्ज काढतात. नंतर त्या कर्जाचे हफ्ते फेडताना त्यांची दमछाक होते आणि संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात जगते. लग्न धूमधडाक्यात झाले, पण त्यानंतरचे आयुष्य अंधारात गेले. हे म्हणजे पाणी नसलेल्या डोहात स्वतःहून उडी मारून बुडण्यासारखेच आहे. चौथा चरण. कोण भरमसा धरिलासे जीवी, बळया सोडवी कदा काळीन. भावार्थ विश्लेषण. नामदेव महाराज एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतात की अरे माणसा, तू तुझ्या या क्षणभंगूर जीवावर, शरीरावर आणि संपत्तीवर एवढा काय भरवसा ठेवला आहेस? हा भरवसा अगदी फोल आहे. जेव्हा काळ येतो, जेव्हा मृत्यूसमोर उभा ठाकतो, तेव्हा तो इतका बलवान असतो की त्याच्या तावडीतून तुला या जगातली कोणतीही शक्ती, कोणतीही व्यक्ती आणि कितीही पैसा कधीच सोडवू शकत नाही. मृत्यूसमोर प्रत्येकजण हतबल आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. माणसाला आपल्या संपत्तीचा, सत्तेचा आणि शारीरिक बलाचा प्रचंड अहंकार असतो. संत नामदेव महाराज विचारतात की तुम्ही तुमच्या ज्या गोष्टींवर एवढा मोठा भरवसा ठेवून जगताय, तो भरवसा किती खरा आहे? त्या काळच्या सरंजामशाही व्यवस्थेत श्रीमंत आणि सत्ताधारी लोक गरिबांवर अन्याय करत असत, कारण त्यांना आपल्या सत्तेचा गर्व होता. संतांनी या चरणातून धडा दिला की जेव्हा निसर्गाचे किंवा काळाचे संकट येते, तेव्हा तुमचा कोणताही बळीया, श्रीमंत किंवा शक्तिशाली माणूस तुम्हाला वाचवू शकत नाही. माणूस निसर्गापुढे आणि काळापुढे अत्यंत लहान आहे. त्यामुळे अहंकार सोडा आणि नम्र व्हा. वास्तविक जीवनातील उदाहरण. काही वर्षांपूर्वी आलेले कोरोना महामारीचे संकट आपण सर्वांनी पाहिले आहे. या संकटाच्या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मोठे उद्योगपती किंवा शक्तिशाली नेतेही हतबल झाले होते. पैशांचे ढीग असूनही लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड किंवा ऑक्सिजन मिळत नव्हता. ज्या पैशावर आणि ओळखींवर माणसाचा मोठा भरवसा होता, तो भरवसा एका सूक्ष्म विषाणूने मोडीत काढला. हेच संत नामदेवांना सांगायचे होते की भौतिक गोष्टींवर अवाजवी भरवसा ठेवू नका. पाचवा चरण. पुत्रपत्नी बंधू म्हणसील झणी, धावोनी निर्वाणीन पावातान. भावार्थ विश्लेषण. आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट करतो ते म्हणजे आपली पत्नी, आपली मुलं आणि आपले भाऊ बहीण. आपण म्हणतो की हे माझे आहेत आणि हेच माझ्या संकटात धावून येतील. पण नामदेव महाराज सांगतात की जेव्हा तुझा अंतसमय येईल, जेव्हा तुझा प्राण कंठाशी येईल, तेव्हा यातलं कोणीही तुझ्यासोबत येऊ शकणार नाही. तो तुझा अगदी शेवटचा क्षण असेल. आणि त्या निर्वाणीच्या वेळी हे नातेवाईक तुला मृत्यूपासून वाचवण्यासाठी धावून येऊ शकत नाहीत. ते केवळ बाहेर उभे राहून रडू शकतात, पण तुझा प्रवास तुला एकट्यालाच करावा लागतो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणाचा अर्थ कौटुंबिक नात्यांचा द्वेष करणे असा मुळीच नाही. संत नामदेव महाराजांना यातून अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश द्यायचा आहे. तो म्हणजे नात्यांमधील अति आसक्ती आणि स्वार्थ ओळखा. माणूस अनेकदा आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी चुकीचे मार्ग पत्करतो, लाच घेतो किंवा इतरांवर अन्याय करतो. त्याला वाटते की हे माझे कुटुंब माझ्या संकट काळात धावून येईल. परंतु संतांनी तत्कालीन समाजाला हा नैतिक धडा दिला की अंतिम प्रसंगी किंवा जेव्हा नैतिकतेची कसोटी लागते, तेव्हा प्रत्येकाला आपापले कर्म स्वतःच भोगावे लागते. कुटुंब केवळ संसारापुरते सोबत असते, तुमच्या पापाचे वाटेकरी ते होऊ शकत नाहीत. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज आपण समाजात अनेकदा पाहतो की आईवडील आपल्या मुलांसाठी भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबून करोडो रुपयांची संपत्ती गोळा करतात. पण तीच मुले पुढे जाऊन वृद्धपकाळात त्याच आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून देतात किंवा त्यांच्या संपत्तीसाठी त्यांच्यावरच कोर्टात खटले भरतात. ज्या मुलांसाठी माणसाने आपले संपूर्ण आयुष्य नैतिकता पणाला लावली, तीच मुले शेवटच्या काळात धावून येत नाहीत. हा आजच्या समाजाचा एक अत्यंत कडू आणि खरा चेहरा आहे. सहावा चरण. नामा म्हणे वेगी सावधान व्हावे, शरणही जावे पांडुरंगा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात नामदेव महाराज आपल्याला या सर्व संकटातून सुटण्याचा एकमेव आणि खात्रीशीर मार्ग दाखवतात. ते म्हणतात की अजूनही वेळ गेलेली नाही, आता तरी तातडीने सावध व्हा. या मोहाच्या झोपेतून जागे व्हा. या खोट्या संसारातून मन काढून घ्या आणि त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला संपूर्णपणे शरण जा. कारण केवळ भगवंताचे चरणच असे आहेत जे आपल्याला या काळचक्रातून आणि संसाराच्या दुःखातून कायमची मुक्ती देऊ शकतात. भगवंताला शरण जाणे हाच या मानवी जीवनाचा खरा उद्धार आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात संत नामदेव महाराज समाजाला एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन करतात, ते म्हणजे सावधान व्हा. याचा अर्थ असा की डोळे उघडून जगा, भ्रमातून बाहेर पडा.
त्या काळी समाजात पसरलेल्या नैराश्याला दूर करण्यासाठी संतांनी पांडुरंगाला शरण जाणे हा मार्ग दाखवला. सामाजिक दृष्टीने पांडुरंग म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर तो समता, बंधुभाव आणि नैतिक अधिष्ठान यांचे प्रतीक आहे. सर्वांमध्ये एकच ईश्वर पाहणे आणि स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे करणे हाच तो नैतिक धडा आहे. संतांना समाजाला संघटित करायचे होते आणि त्यांना सन्मार्गाला लावायचे होते. वास्तविक जीवनातील उदाहरण: जेव्हा एखादा माणूस आयुष्यात खूप मोठ्या संकटात सापडतो, सर्व वाटा बंद होतात, तेव्हा त्याला अचानक जाणीव होते की आपण आतापर्यंत चुकीच्या गोष्टींमागे धावत होतो. उदाहरणार्थ, एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा सुधारतो आणि चांगल्या कामाला लागतो, समाजसेवेत स्वतःला वाहून घेतो, तेव्हा तो एक प्रकारे सावधान झालेला असतो. तो वाईट कृत्य सोडून चांगुलपणाला, पांडुरंगाला शरण जातो. समाजाला आज अशाच नैतिक जागरूकतेची गरज आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या चुका ओळखून चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करेल. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, आज आपण ज्याला लाईफ समजतोय ती खरंच रिअल आहे का? आपल्याला वाटतं की इंस्टाग्रामवर परफेक्ट लाईफ, वॅकेशनचे रील्स आणि लोकांचे कौतुक म्हणजेच सुख. पण हे एक व्हर्च्युअल इल्युजन, मृगजळ आहे. आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या सुखाच्या मागे धावतोय, ज्याला नामदेव महाराज मायाजाळ म्हणतात. आपण सगळे हसल कल्चरमध्ये अडकलोय. पुढचा जॉब, पुढचे पॅकेज, पुढची ट्रिप या नादात आपण सध्याचा क्षण, प्रेझेंट मोमेंट गमावून बसलोय. वेळ टाइम कोणासाठीच थांबत नाही, ती वेगाने संपत चालली आहे. आपण नातेसंबंध, सोशल स्टेटस आणि लोकांच्या व्हॅलिडेशनवर इतके अवलंबून झालोय की जर तिथे काही गडबड झाली तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. संकटाच्या वेळी तुमचे फॉलोअर्स किंवा तुमचे स्टेटस तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमची आंतरिक ताकदच तुम्हाला वाचवू शकते. सोल्युशन काय आहे? सावधान व्हावे. नामदेव महाराज म्हणतात, बी माइंडफुल आणि स्टे ग्राउंडेड. जगापासून पळून जाऊ नका, पण त्यात इतकेही गुंतू नका की स्वतःला विसरून जाल. तुमच्या आतल्या पांडुरंगाला म्हणजेच इनर पीस, आंतरिक शांतता आणि सेल्फ रिअलायझेशन, आत्मभान याला शरण जा. बाहेरील आभासी जगात सुख शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा, कारण खरी शांतता लॉगआउट झाल्यावरच मिळते. धन्यवाद. हा अभंग आपल्याला जगण्याचा विटवा करायला सांगत नाही, तर जगताना डोळे उघडे ठेवायला शिकवतो. संसार जरूर करा, पण त्यात इतकेही गुंतू नका की तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आयुष्याचा मर्यादित वेळ विसरून जाल. माया खोट्या सुखाचा भास निर्माण करते, पण अंतिम सत्य विठ्ठल, परमेश्वर, सत्कर्म हेच आहे. वादळात दिवा जसा जळत राहतो, तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.